इथे मी कडबू बनवण्यासाठी अर्धा किलो चणा डाळ घेतलेली आहे. तर ती 2 बाउल झालेली आहे. डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायची आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डाळीच्या वर पाणी येईल इतपत पाणी घ्यायचं आहे. झाकण लावून अर्धा तास ठेवून देऊया. 2 वाट्या मैद्याचं पीठ न घेता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पाव चमचा मीठ घातलेलं आहे आणि चपातीला जसं आपण पीठ मळतो तशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. मला 1 वाटी पाणी लागलेलं आहे. आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. आता तेल लावून सुद्धा आपण थोडं मळून घेऊया आणि झाकण लावून पीठ सेट होण्यासाठी 15 मिनिट ठेवून द्यायचं आहे. अर्धा तास झालेला आहे. डाळ छान भिजलेली आहे. आता आपण कुकरला लावून घेऊया. डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे. 2 बाऊल आपली डाळ होती तर 4 बाऊल पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ, पाव चमचा हळद आणि 4 चमचे तेल घेऊन छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून फास्ट गॅसवर 4 शिट्टी करून छान डाळ शिजवून घ्यायची आहे. डाळ एकदम मस्त शिजलेली आहे. काढून घेऊया आणि जर तुमचं पाणी राहिलं तर त्याच्यापासून तुम्ही आमटी करू शकता. डाळीत जर पाणी राहिलं असेल तर ते पहिल्यांदा पूर्ण आटवून घ्यायचं आहे. नंतर गूळ घालायचं आहे. गूळ घातलं की परत पाणी सुटतं. ते सुद्धा छानपैकी आटवून घट्ट करून घ्यायचं आहे. मी आता आटवून घेतलेलं आहे. मी ह्याच्यात 1 चमचा वेलची आणि जायफळची पावडर घातलेली आहे. तुमच्याकडे जर सुंठ पावडर असेल तर ती तुम्ही घालू शकता. आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी चमचा ठेवलेला आहे. तो चमचा पडत नाही आहे म्हणजे पुरण आपलं परफेक्ट झालेलं आहे. मी नेहमी मिक्सरमध्येच पुरण वाटून घेते. तुम्ही आता बघू शकता किती छान पेस्ट झालेली आहे. आपण नेहमी पुऱ्या बनवतो तशा प्रकारेच पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. पुरणाचा गोळा गोल न घेता लंब गोलाकार घ्या, जेणेकरून ती करंजी छान होईल. कडा आहेत त्या दुमडून घ्यायच्या आहेत. मी ते करंजी बोललेली आहे, पण कडबू म्हणजे करंजीचाच प्रकार आहे. तर इथे मी अजून एक तुम्हाला करून दाखवते. बघून घ्या कशा प्रकारे त्या कडा दुमडलेल्या आहेत त्या. ह्या आता तळून घ्यायच्यात. मी गॅस एकदम स्लो ठेवलेला आहे. तर एक बाजू छान तळून घ्यायची आहे 1 मिनिट. नंतर दुसरी बाजू पण 1 मिनिट तळून घ्यायची आहे आणि परत दोन्ही बाजू 1-1 मिनिट छानपैकी तळून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही मैद्याचा पण वापर करू शकता, पण मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. ह्या पण छान होतात. करून बघा. होळीला पण नेहमी पुरणपोळ्या बनवतो, तर ह्यावेळेला कडबू बनवून बघा अशा प्रकारे.